नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. खूप छान विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे, आपण एक सध्या अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त एक कार्यक्रम राबवत आहोत, स्मरण अहिल्यादेवी. या कार्यक्रमामध्ये आपण विविध वक्त्यांसोबत संवाद साधला आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की अहिल्याबाईंचं जे काही जीवन होतं किंवा त्यांनी आयुष्यामध्ये जी काही संकट आली, त्या संकटांना अहिल्यादेवी स्वतः कशा सामोरं गेल्या, यांसारख्या अनेक गोष्टी किंवा अनेक गोष्टींचा उलगडा, त्यांचा इतिहास, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या या कार्यक्रमामध्ये करत आहोत. अहिल्याबाईंनी केलेलं समाजकार्य पाहून मन नेहमी आदराने भरून जातं. त्यांनी व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या, कामगारांना उद्योग दिले, कलाकारांना राजाश्रय दिला, स्त्रियांना शिक्षण दिले, शस्त्रास्त्र चालवण्यासाठीही शिकवले, सर्वांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था केली, विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. अहिल्याबाईंनी जात धर्म असा कधीच भेद केला नाही. आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला, हुंडा पद्धतीचं उच्चाटन केलं, अनाथ आणि अपंगांचं पुनर्वसन केलं. अशा या लोकमातेला आपण इथे लाख लाख प्रणाम करणार आहोत. आणि त्याचबरोबर आजच्या ज्या वक्त्या आहेत त्या आपल्यासोबत आज जोडल्या गेलेल्या आहेत, रेणुका आचार्य मॅडम. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवीचं जे काही काम होतं ते केवळ प्रजेसाठीच होतं. प्रजेतल्या त्यांच्या जनतेसाठी, त्यांच्या प्रजेसाठी सतत त्या कार्यरत आल्या. आणि हाच एक लेख आज रेणुका मॅडम आपल्या समोर इथे सादर करणार आहेत. रेणुका मॅम, तुमचा आपल्याच हक्काच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. नमस्कार. आणि तुमचा जो लेख आहे केवळ प्रजेसाठी, हा तुम्ही आपल्या श्रोत्यांना ऐकवावा अशी मी तुम्हाला विनंती करते. पौर्णिमेच्या चांदण्यात होळकरांचा भव्य वाडा न्हाऊन निघाला होता. अहिल्याबाईंच्या महालाच्या गवांक्षातूनही शुभ्र शीतल चंद्रकिरण झिरपत होते. आपले पती खंडेराव यांच्या पायाशी बसलेल्या अहिल्याबाई त्यांना म्हणत होत्या, एक सांगू स्वामी? अहो, एक काय, 1000 गोष्टी सांगा. या वाड्यात तुमचं कोणी ऐकलं नाही असं कधी झालंय का? खंडेराव उत्तरले. त्यावर अहिल्यादेवी तत्परतेने म्हणाल्या, पुण्याहून रघुनाथरावांचा खलिता आलाय, आपल्याला विदित आहेच. त्यांना राजस्थानाच्या मोहिमेवर आपल्या मदतीची अपेक्षा आहे. मामनजी कुंभेरीला जाटांच्या किल्ल्याला घातलेल्या वेड्यात आहेत. स्वामी, आपल्या शौर्याची वार्ता मला कुठल्याही दौलतीपेक्षा प्रिय आहे. मला समजलं तुम्हाला काय म्हणायचे ते. हां, लगेच मोहिमेवर निघतो बघ. तुला कुठल्याही दौलतीपेक्षा प्रिय असलेली वार्ता तुझ्या कानी लवकरच येईल. खंडेरावांच्या या प्रतिसादाने अहिल्याबाईंचा जीव सुपा एवढा झाला. पेशव्यांना उत्तरेच्या राजपूत जाट यांच्याकडून चौथई येणे थांबले होते. त्यासाठी अनेक कडक खलिते त्यांना पाठवून झाले होते, पण त्याचा उपयोग होत नव्हता. म्हणूनच त्यावर आता लढाईशिवाय पर्याय नव्हता. अहिल्याबाईंना शब्द दिल्याप्रमाणे खंडेराव रघुनाथरावांच्या मदतीला लगेच गेले. अहिल्याबाईंना सर्वात प्रिय असलेली वार्ता त्यांच्या कानी आली. राजपुतान्याची मोहीम फत्ते करून आता कुंभेरीला खंडेरावांची स्वारी आली होती. कुंभेरीला खंडेरावांना लढाईचा अधिकच आवेश आला होता. 17 मार्च 1754 या दिवशी आपल्या घोड्यावर बसून सर्व छावणीभर फिरत खंडेराव शिपाई गड्यांचा उत्साह वाढवित होते. पण त्याच वेळी त्यांनी नशाही केली होती किंवा कोणी दगाबाजपणा करून त्यांना नशा करविली होती. नशेच्या अंमलात त्यांना समोरचं नीट दिसेनासं झालं. तशाच अवस्थेत ते रणांगणावर गेले. न गेले तोच जाटांच्या कुंभेरी गडावरून आलेला तोफेचा गोळा त्यांच्या अंगावर पडला आणि घात झाला. धाकले सुभेदार रणांगणावर कामी आले. साऱ्या छावणीत नुसता आकांत झाला. अहिल्याबाईंच्या कानी ही वार्ता येताच त्या भोवळ येऊन खाली पडल्या. मल्हारराव गौतमाबाईंच्या दुःखाला पारावर नव्हता. शोकसंतप्त होऊन मल्हाररावांनी जाटांच्या नाशाची शपथ घेतली. खंडेरावांच्या 7 स्त्रिया आणि 2 कंचनी त्यांच्याबरोबर सती जाण्यासाठी तयार झाल्या. अहिल्याबाईंनीही सती जाण्याची तयारी केली. हे कळताच मल्हारराव आणि गौतमाबाई दुःखात चूर होत अहिल्याबाईंपाशी आले. अहिल्ये, बाळे, तूच आमचा खंडेराव आहेस. तू जर गेलीस तर आम्ही कोणाकडे पाहू? असा आक्रोश करीत त्यांनी अहिल्याला थांबवले. पतीबरोबर सती जाणं माझा धर्म आहे. माझा धर्म तुम्ही मला पाळू देणार नाही का?
या अहिल्याच्या प्रश्नावर मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी खऱ्या धर्माचा अर्थ सांगितला. स्वतःसाठी जगण्यापेक्षा सर्वांसाठी जगणे हा खरा धर्म. त्याचप्रमाणे स्वतःच्या पुण्यप्राप्तीकरता मरण्यापेक्षा लोकसेवा करीत मरणे हाच खरा धर्म हे त्यांनी समजाविले. त्यामुळे अहिल्याबाईंच्या अवघ्या आयुष्याची दिशाच पक्की झाली. होळकरांची गादी सांभाळणे, रयतेची सेवा करणे, निरपेक्षपणे कर्तव्य पालन करणे हाच अहिल्याचा धर्म असल्याचे त्यांनी तिला सांगितले. तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूनच तर मल्हाररावांनी तिच्या हाती राज्य सोपवलं होतं. सासू श्वशुरांचे म्हणणे ऐकून अहिल्याबाईंच्या डोळ्यासमोर आपला कर्तव्य मार्ग दिसू लागला. स्वतःवर येणाऱ्या निंदा नालस्तीची पर्वा न करता त्या खऱ्या धर्माचरणासाठी सिद्ध झाल्या. आता त्या पूर्णतः निरासक्त झाल्या होत्या. त्यांनी सर्व उंची वस्त्रप्रवर्ण अलंकार दूर करून साधे शुभ्र वसन अंगीकारले. मंचकावर न बसता खाली पांढरी गोंगडी अंथरून त्या दरबारी कामकाजासाठी बसू लागल्या. आता त्या अधिकच कर्तव्य कठोर झाल्या होत्या. जनसेवेसाठी अवघे जीवन वाहून देण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला. मल्हाररावांनी जाटांच्या नाशाची शपथ घेतली होती. त्यामुळे घाबरून जाटांनी अहिल्याबाईला काही गावे दिली. अहिल्याबाईंनी खंडेरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुंभेरीजवळ त्यांची छत्री म्हणजे स्मारक बांधले आणि त्या स्मारकाच्या देखभालीसाठी जाटांनी दिलेल्या गावाचे उत्पन्न लावून दिले. मल्हारराव आता पुत्रशोकाने खचले आहेत. या कल्पनेने राज्यात भिल्ल, पेंडारी यांचा उपद्रव सुरू झाला. ते जनतेला लुटू लागले. पैशाच्या लालचीने राज्यातले काही सरदारही त्यांना सामील झाले होते. आतापर्यंत मल्हाररावांच्या कडक धाकाने संपूर्ण राज्यात कुठेही अराजक नव्हते. सर्व गावकरी सुरक्षित होते. पण या लूटमार करणाऱ्यांना हे ठाऊक नव्हते की जर मल्हारराव थकले, त्यांचा एकुलता एक पुत्र धारार तीर्थी पडला, तरी त्यांच्या सुनेच्या रूपाने एक समर्थ शासनकर्ता होळकरांच्या राज्यात आहे. प्रजेची लूट होत असताना नुसते पाहणे अहिल्याबाईंना शक्यच नव्हते. त्यांनी दुर्गा मातेचे रूप धारण करून ही लूट थांबवली. त्यासाठी जो भिल्लांचा पूर्ण बंदोबस्त करेल त्याचा विवाह आपली कन्या मुक्ता हिच्याशी करून देण्यात येईल असा फतवा काढून लोकरक्षणासाठी स्वतःच्या मुलीचेही स्वयंवर मांडले. सुदैवाने त्यांना ही कामगिरी करणारा यशवंतराव फणसे हा शूरवीर उमदा जावई मिळाला. त्याने भिल्लाच्या नायकालाच पकडून अहिल्याबाईंसमोर उभे केले. यावेळी अहिल्याबाईंनी दूरदृष्टी ठेवून त्या भिल्लाच्या नायकाला आपल्या चाकरीत घेऊन त्याच्यावरच यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली. या प्रसंगात अहिल्याबाईंच्या कार्याचे आगळेवेगळेपण उठून दिसते. प्रजाहित हीच त्यांची एकमेव तळमळ होती. तसेच लूटमारीला समूळ नष्ट करण्यासाठी केवळ कठोर शिक्षा हाच उपाय नसून त्या लूटमाऱ्यांच्या म्होरक्याकडूनच ही लूट थांबविणे हा अनोखा प्रयोग त्यांनी केला. असा निर्णय घेण्यासाठी जो जबरदस्त आत्मविश्वास लागतो तो अहिल्याबाईंजवळ मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा इतकी संकट आल्यानंतर ज्या ठामपणे उभ्या राहिल्या, ज्यांनी आलेल्या संकटांचा सामना कशा पद्धतीने केला या सगळ्याचं एक वर्णन या लेखामध्ये केलेलं आहे. आणि वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख कोसळली तरीही त्यांना खंबीरपणे सामोरं जात कुशल नेतृत्व करणारी ही व्रतस्थ राणी अर्थात अहिल्या राणी. कुटुंबातील सुमारे 23 जणांचे मृत्यू त्यांनी अगदी जवळून पाहिले. स्वतः कर्तव्यदक्ष असणाऱ्या अहिल्याबाईंनी मुलाचा बेजबाबदारपणा सुद्धा पाहिला होता आणि स्वतः सती जाण्यापासून त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना रोखलं, पण त्या स्वतःच्या मुलीला मात्र या सती जाण्यापासून वाचवू शकल्या नाहीत. वैयक्तिक पातळीवर सगळ्या भावनेतून जणू अहिल्यादेवी विरक्त झाल्या होत्या, परंतु शिवभक्ती रोजच्या जीवनाची त्या प्रेरणा घेत होत्या. आणि अशा पद्धतीने स्वतःला, म्हणजे आज आपण स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करतो तसं अहिल्यादेवी ह्या अगदी पूर्वीपासून, म्हणजे जेव्हापासून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सामना केला तेव्हापासून त्या स्वतःला खंबीर ठेवत आल्या आणि केवळ प्रजेसाठी त्या जगत आल्या. म्हणूनच कदाचित या लेखाचं नावच असं आहे की केवळ प्रजेसाठी.
आणि तुम्ही खूप छान शब्दांमध्ये आणि आमच्या श्रोत्यांना ही सगळी माहिती दिलीत आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण रेणुकाचार्य मॅडम यांना ऐकलं आणि त्यांचा जो लेख होता केवळ प्रजेसाठी, हा लेख सुद्धा तुम्ही ऐकलात. तर आम्ही जो उपक्रम राबवत आहोत तो तुम्हाला कसा वाटतोय, त्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. तर आत्ताच्या या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल रेणुका मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.